कुठलीही गोष्ट जाणून घेणे आणि तिच्याबद्दलचं अज्ञान असणे, ह्या दोन गोष्टींमुळे जीवनाचा पूर्ण ढाचा बदलून जातो. ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला लागतात. तुम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाचा तुम्ही जर अनुभव घेतला तर तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने जाल, आणि तुम्ही जर प्रत्येक क्षणामध्ये जर डुबून नाही गेलात तर तुम्ही अज्ञानीच राहाल. तुम्हाला जीवनामधची गती जी आहे ना ती अशी स्पष्ट जर दिसायची असेल तर तुम्हाला जीवनामध्ये स्वतःहून उतरलं पाहिजे, ना की मजबुरीनं. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही जर ज्ञानी होत नसू तर आम्ही जीवनाच्या अनुभवात उतरतच नाही. दुसऱ्याकडून कधी ज्ञान मिळत नसतं, दुसऱ्याकडून फक्त माहिती मिळते, आणि तिच्यामध्ये दोष असू शकतो, सदोष असते ती. बोध म्हणजे जबाबदारी स्वतःवर घ्या. स्वतःवर जबाबदारी घेऊन कुठल्याही गोष्टीमध्ये उतरा. तुम्ही जीवनाच्या अनुभवामध्ये उतरा, तुम्ही ज्ञानी बनत चालाल, आणि तुम्ही जीवनाचा अनुभव टाळून दुसऱ्याचं ऐकून जगा, तुम्ही पंडित होत जा. म्हणता जीवनामध्ये एखादी गोष्ट तुम्ही जर सफलतेने केली तर तुम्हाला सन्मान मिळतो, मान मिळतो, आनंद मिळतं, यश मिळतं. आणि एखादी गोष्ट तुमच्याकडून जर असफल झाली तर त्यातून शिकायला धडा मिळतो. जिवंत ठेवावी. तुमच्यातली जिज्ञासा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यातला ज्ञानी हा कायम विकसित होत राहणार. ज्या दिवशी तुमच्यातली जिज्ञासा मेली त्या दिवशी तुमचा विषय संपला. मित्रहो, ज्याप्रमाणे आनंद, सेवा, शांती, ऐश्वर्य ही ईश्वराची रूपं मानली जातात, तसं ज्ञान हे सुद्धा एक ईश्वराचं रूप आहे. ज्ञान जसं ईश्वराचं रूप आहे तसं अज्ञान हे तुम्हाला ईश्वरापासून दूर नेणारं तत्व आहे. जसं आपण प्रकाश आणि अंधाराची तुलना आपण ज्ञानाबरोबर आणि अज्ञानाबरोबर करतो. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय ओम शांती शांती. ही प्रार्थना आम्हाला हायस्कूलला असताना होती. 1 मिनिट पण लागत नाही प्रार्थना म्हणायला. किती वेळ लागतो? अर्धा मिनिट पण नाही. अर्धा मिनिटाची प्रार्थना, परंतु कळण्यासाठी अख्खं उभं आयुष्य निघून गेलं. मला वाटतं कित्येकांना अजून ते समजलं पण नसेल. अर्थ समजणे म्हणजे ज्ञान नव्हे, अर्थ समजणे म्हणजे पांडित्य. आणि पंडित हा तुम्हाला फक्त मंत्र उच्चारण करण्यासाठी उपयोगाला येऊ शकतो. ती मंत्राची शक्ती तुम्हाला देऊ शकत नाही. मंत्राची शक्ती तुमच्यामध्ये निर्माण व्हावी लागते. ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती असलेली सगळं जे काही जो साठा आहे, जी मेमरी आहे, ती माहिती तुमच्या आयुष्यामध्ये तेव्हाच उपयोगाला येते जेव्हा तुम्ही ती कृतीमध्ये आणता, अंमलामध्ये आणता. ज्ञान आणि अज्ञान हे खरं तर दोन नसून दुसरा जो आहे तो एकाचा अभाव आहे. म्हणजे ज्ञानाचा अभाव हे अज्ञान आहे. आम्ही असं समजतो की हे अज्ञान आहे आणि हे ज्ञान आहे, असं नाही आहे. फक्त ज्ञानाचंच अस्तित्व आहे, अज्ञानाचं अस्तित्व नाही आहे. मग अज्ञानाचं अस्तित्व कशामुळे निर्माण झालं? आमच्याकडे जी संवेदनशीलता आहे, आमच्याकडे ती जागृती आहे, ती नसल्यामुळे अज्ञान जन्माला येतं. जीवनामध्ये आजूबाजूला अनेक चमत्कारिक घटना घडतात, आणि त्या घटनांच्या पाठीमागे कुठलं तरी एक शास्त्र आहे, कुठलं तरी एक तत्व आहे जे काम करतं. जोपर्यंत आम्हाला ते काम करणारं तत्व कळत नाही तोपर्यंत आम्हाला ते काय वाटतं? अज्ञान. एक कल्पना करा का एक 50 वर्षांपूर्वी जेव्हा बल्बचा शोध लागलेला नव्हता आपल्या भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये बल्ब माहितीच नव्हता लोकांना, वीज काय आहे ते माहिती नव्हतं. त्यावेळेस अचानक जर कोणी बल्ब लावला त्याला लोक काय म्हणणार? देव आहे. म्हणजे आजच्या काळात सुद्धा अगदी फार जुनी गोष्ट नाही आहे, एक 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.
आदिवासी भागामध्ये जेव्हा पहिल्यांदा एस टी गेली, एस टी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची, तिला लालपरी म्हणतात सगळे आवडीने, तेव्हा त्या आदिवासी भागातली माणसं घाबरून लांब पळाली. त्यांनी कधी गाडी पाहिलीच नाही ना. अगदी माझ्या बालपणी मोटरसायकल म्हणजे एक फार मोठं आश्चर्यचकित करणारं यंत्र होतं, सगळ्यांना आकर्षित करणारं यंत्र होतं. सायकलसुद्धा फार मोठी असायची, फार श्रीमंताकडे असायची. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की आपण बैलगाडी आणि पायाशिवायही एखाद्या चाकांवर बसून आपण वेगाने जाऊ शकतो, ही कल्पना त्यावेळेस असंभव होती. अगदी फार जुनं बघायची गरज नाही आहे. जेव्हा गॅलिलिओनी सांगितलं की पृथ्वी गोल आहे, तर तोपर्यंत धारणा अशी होती की पृथ्वी सपाट आहे. त्याने गोल पृथ्वी म्हटल्याने त्याच्यावरती राजद्रोहाचा खटला दाखल करून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा दिली, त्याचा छळ केला. मित्रांनो, पण आज त्याला शास्त्रज्ञ म्हटलं जातं. मला सांगा, तुम्हाला जर भूगोल शिकायला भेटला नसता आणि तुम्ही ह्या जमिनीवर रस्त्याने चालले असले आणि तुम्हाला जर विचारलं पृथ्वी कशी आहे, तर तुम्ही काय म्हणणार आहे? हॅलो, सपाट आहे. पण जेव्हा त्या पृथ्वीला तुम्ही चंद्रावरून बघितलं, जेव्हा समुद्रामध्ये ज्यावेळेस दूरवरून येणारं जहाज जे आहे त्याचे फक्त शीड दिसायचं, त्याचा फक्त झेंडा दिसायचा आणि नंतर हळूहळू जहाज दिसायचं, तेव्हा माणसाला प्रश्न पडला की हे जहाज असं असं खालून वर आल्यासारखं का दिसतं? पाणी तर सपाट आहे. मग त्याला कळलं नाही, काहीतरी गडबड आहे. हां, दूर जर सपाटीवर जर पाहिलं तर डोंगर, दूरचे डोंगर हे सपाट दिसतात, बुट्टे दिसतात. तेव्हा मानवाला कळालं की पृथ्वी सपाट नसून कशी आहे? गोल आहे. पण तोपर्यंत कित्येक वर्ष गेलेली होती. चंद्रावरून पाहिली तेव्हा खात्री पटली, सॅटेलाईटवरून फोटो काढले, जेव्हा चंद्रावरून माणसाने प्रत्यक्ष पृथ्वी आपल्या डोळ्यांनी पाहिली तेव्हा पूर्ण खात्री पटली की ही पृथ्वी लांबून दिसते कशी. मित्रांनो, हा सगळं प्रश्न फक्त ज्ञान आणि अज्ञानाचा नाही आहे, हा बोधाचा दृष्टिकोन आहे ना आमचा. जो बोध आहे आमचा म्हणजे आमची जाणून घेण्याची जी क्षमता आहे, त्याच्यातला बदल आहे. बघा, एखादी घटना तुमच्या समोर घडते, जे ज्ञानी असतात त्यांना त्या घटनेचं सगळं कारण कळतं आणि जे अज्ञानी असतात त्या घटनेवर प्रतिक्रिया देत बसतात. बरोबर आहे. आज राजकारणामध्ये आणि समाजामध्ये ह्याच गोष्टीचा फायदा उचलला जातो. जे ज्ञानी लोक आहेत ते सत्ता गाजवतात, जे अज्ञानी लोक आहेत त्या सत्तेमध्ये शोषण केलं जातं, त्यांचं ते पिळून निघाले जातात. बघा, पूर्वीच्या काळी जेव्हा नवीन नवीन बँका कर्ज द्यायला लागल्या तेव्हा काही बँका शक्कल लढवली. काही बँकांनी काय लढवली की 9% व्याजदर. मार्केटमध्ये चालू आहे 15%, यांचा 9% व्याजदर. त्या काळामध्ये सामान्य माणसाला वाटलं, अरे यांनी 15% लुटताय, हे 9% आपल्याला चांगलं करताय. धडाधड लोकांनी कर्ज काढले प्रायव्हेट बँकांमध्ये. पतसंस्थांमध्ये तर कितीतरी व्याज असायचं, 14%, 16% व्याज असायचं. आणि ह्या प्रायव्हेट बँका 9% द्यायला लागल्या. लोकांना म्हटलं, अरे किती चांगलं. पण जेव्हा कर्ज भरलं तेव्हा नियम अटी कळल्या. काय की तुम्ही किती जरी हप्ते भरले तरी व्याज मात्र पूर्ण रकमेवर लागणार. तुम्हाला जर पैसे आले मध्येच तर तुम्ही कर्ज जर फोरक्लोज करायला गेले, अगोदरच बंद करायला गेले, तर तुम्हाला पूर्ण व्याज द्यावं लागणार शेवटपर्यंत. हे नियम अटी नंतर कळायला लागले लोकांना. सांगण्याचं तात्पर्य असं की ज्ञान आणि अज्ञान या दोघांमध्ये हलकासा फरक आहे, फार थोडासा फरक आहे दृष्टिकोनाचा. तुम्ही निस्वार्थ भावनेने त्याच्याकडे बघता की तुम्ही काहीतरी आशेने त्याच्याकडे बघता. ज्यावेळेस अपेक्षेने तुम्ही त्याच्याकडे बघता त्यावेळेस तुम्ही लोभी माणूस
कधीही ज्ञान मिळू शकत नाही. त्याच्या बाबतीत ज्या घटना घडतात ना, त्याच्याबद्दल तो भ्रम तयार करतो, तो त्याला ज्ञान समजतो. आज शेतकऱ्यांनी शेतामध्ये हार्मोन्स वापरले, रासायनिक खतं वापरले, आणि रासायनिक खतांचं हार्मोन्सचं जे ज्ञान आहे, त्या माहिती आहे, त्याला त्यांनी ज्ञान समजलं, आणि त्या ज्ञानाच्या आधारे आम्ही शेती करतो, आम्ही आधुनिक शेती करतो, अशा प्रकारचा समज करून घेतला, आणि आपल्या मातीचं, पिकाचं आणि आपल्या सगळ्या भविष्याचं वाटोळं करून घेतलं. आज त्याला कळतंय की नाही, अरे द्राक्ष गोड असले, फळं गोड असले, भाज्या जर विषमुक्त असल्या, पौष्टिक असल्या, तरच त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. नाही तर खाणाराच जर मरायला लागला, तुझं घेईल कोण? खरं जे ज्ञान आहे ते बाजूला राहिलं, आणि जे अज्ञान आहे त्यालाच ज्ञानाचं पांघरून समजलं गेलं. आणि म्हणून ज्ञानामध्ये आणि अज्ञानामध्ये मुळात फरक असायला नाही पाहिजे. कारण अज्ञान नाही, जे नाहीच आहे त्याच्याबद्दल काय तुलना? जे नाही आहे, माझ्या शेजारी एक माणूस उभा नाही आहे, जो नाही आहे त्याच्याबरोबर तुम्ही तुलना कशी करणार? कशी करणार? नाही करू शकत. म्हणजे नाही आहे ते अज्ञान आहे. म्हणजे ज्ञान जे आहे ते तुम्हाला काय करतं? प्रकाशासारखं स्पष्ट चित्र तुमच्यासमोर उभं करतं आणि तुम्हाला दिशा देतं, चालण्यासाठी मार्गदर्शन करतं, मार्गाचं दर्शन करतं. आणि अज्ञान तुम्हाला गोंधळात पाडतं. अज्ञान तुमच्यामध्ये दहशत निर्माण करतं. बघा, तुम्ही ज्यावेळेस एखाद्या नवीन भागामध्ये जाता, शहरामध्ये जाता, नवीन भागामध्ये जाता, आणि अचानक रात्रीची वेळ असते आणि अचानक लाईट जाते, तुम्ही रस्त्याने पायी चाललेले आहात, तुम्ही घाबरून जाता की नाही घाबरून? का बरं? एकतर अज्ञान. काय अज्ञान? की हा रस्ता जातो कुठे, ह्या रस्त्याची परिस्थिती काय आहे. किंवा तुम्ही कारने प्रवास करताय आणि अचानक तुम्हाला नक्षलवादी भागामध्ये जंगल लागलं, तुमच्या डोक्यामध्ये जिकडे तिकडे नक्षलवादी दिसता. तुम्ही जम्मू काश्मीर गेले, पुलवामाच्या भागात गेले, तुम्हाला माहितीच नाही इकडे अतिरेक्यांचं क्षेत्र कुठलं आहे, आणि तुम्ही भरकटले, तर तुम्ही काय होणार? घाबरून जाणार. म्हणजे तिथं जे त्या परिसराचं जे ज्ञान आहे ते तुम्हाला काय करतं? सुरक्षित करतं, आश्वस्त करतं, तुमचं धाडस वाढवतं. आणि अज्ञान काय करतं? तुम्हाला दहशतीमध्ये आणतं. म्हणजे कुठलीही गोष्ट जाणून घेणे आणि तिच्याबद्दलचं अज्ञान असणे, ह्या दोन गोष्टींमुळे जीवनाचा पूर्ण ढाचा बदलून जातो. आणि सद्गुरू सांगता की या दोघांमध्ये फार सूक्ष्म बदल आहे, फार सूक्ष्म. माणसं का भरकटतात? माणसं चुकीचे निर्णय का घेतात? अज्ञानामुळे. ज्ञानासाठी प्रयत्न करावे लागतात. लक्षात घ्या, अज्ञानासाठी काहीच प्रयत्न नाही करावे लागत, म्हणून लोक अज्ञानी राहतात. ज्ञान काय आहे? जे तुम्हाला जीवनामध्ये आश्वस्त करतं, तुमची दिशा स्पष्ट करतं, निर्णय घेण्यासाठी, तुम्हाला पुढचा मार्ग चालण्यासाठी, तुम्हाला अतिशय वेगाने, तीव्रतेने तो मार्ग चालण्यासाठी तुम्हाला मार्गाचं प्रखर दर्शन करतं, ते ज्ञान. जे तुम्हाला मजबूत करतं, धाडस तयार करतं, तुम्हाला प्रेरणा देतं, तुम्हाला अवखळ आणि आनंदी बनवतं, शांत बनवतं, ते ज्ञान. जे तुम्हाला घाबरवतं, जे तुम्हाला गोंधळून टाकतं, जे तुम्हाला दचकवून ते जागेवर थांबवतं, तुमच्यामध्ये अशांती निर्माण करतं, गोंधळ निर्माण करतं, ते अज्ञान. म्हणजे ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतात, आम्हाला कर्म करावं लागतं, आम्हाला त्या क्रियेमध्ये सहभागी व्हावं लागतं. ज्ञानाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जोपर्यंत सहभागी होत नाही तोपर्यंत ज्ञान नाही मिळत. मग ज्ञान नसेल तर अज्ञान तर आहेच आहे. आम्ही अज्ञानातूनच जन्माला आलो. आम्ही कुठून जन्माला आलो आम्हाला माहिती आहे का? नाही. आणि जर तुम्ही जन्माला आल्यानंतर त्याचा शोध नाही लावला तर तुम्ही परत अज्ञानातच मरणार आहात. बरोबर आहे. तेव्हा जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाचा तुम्ही जर अनुभव घेतला तर तुम्ही ज्ञानाच्या मार्गाने जाल. आणि तुम्ही जर प्रत्येक क्षणामध्ये जर डुबून नाही गेलात
तर तुम्ही अज्ञानीच राहाल. माणसांचं आयुष्य संपतं, पण त्यांचा पोरकटपणा जात नाही. का बरं? कारण ते कुठल्याही कर्मामध्ये, कुठल्याही घटनेमध्ये, जीवनाच्या प्रक्रियेमध्ये ते स्वतः कधी उतरतच नाही. कित्येक वेळा माणसांनी आपले समजा शेतकरी आहेत किंवा काही डिस्ट्रीब्युटर आहेत, त्यांनी चर्चासत्र केले, पण त्यांना चर्चासत्राचं ज्ञान का मिळत नाही? कारण ते त्याच्यामध्ये उतरत नाही. आपण घरामध्ये कित्येक वेळा आईला स्वयंपाक करताना बघतो, पण तुम्हाला का बरं येत नाही? कारण तुम्ही प्रेक्षक म्हणून पाहता, तुम्ही स्वतः कधी त्याच्यामध्ये उतरले नाही. तुम्ही जर त्याच्यामध्ये उतरले तर तुम्हाला ज्ञान होईल, नाही उतरले तर अज्ञान तर आहेच. लोक क्रिया पण करतात. आज समजा आपण बघतो की तुम्ही मजबुरीने क्रियेमध्ये उतरता की स्वतःच्या इच्छेने उतरता, एवढाच फक्त फरक आहे. क्रिया तर तुम्ही करणारच आहे. बघा, श्वास सगळेच घेता, पण तुम्हाला प्राणायाम कळला का? कळला का? नाही कळला. प्राणाची शक्ती काय कळली आम्हाला? हॅलो. एका मिनिटाला साधारण मनुष्य 11 ते 12 श्वास घेतो, 12-13 श्वास घेतो. ते श्वास जर 5 आणि 6 वर जर आणले तर तुमच्या जीवनाची दशाच बदलून जाते. तुम्ही अतिशय स्पष्टपणे, जसं डिजिटल कॅमेरामध्ये पिक्चर दिसतं, असं जीवन बघू शकता तुमच्या समोर घडताना. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की जो सेट झालेला बॅट्समन असतो ना, त्याला चेंडू हा फुटबॉल सारखा दिसतो. का बरं? कारण तो त्याच्यामध्ये उतरलेला असतो. बरोबर आहे? मग असं आहे, तुम्हाला जीवनाची गती जी आहे ना, ती अशी स्पष्ट जर दिसायची असेल तर तुम्हाला जीवनामध्ये स्वतःहून उतरलं पाहिजे, ना की मजबुरीनं. तुम्ही कुठल्याही क्रियेमध्ये, कुठल्याही कामामध्ये, कुठल्याही घटनेमध्ये, जीवनाच्या प्रत्येक अनुभवामध्ये तुम्ही जर स्वतःहून उतरलात तर तुम्ही ज्ञान मिळवणार आहात, आणि तुम्ही जर मजबुरीने उतरलात तर तुम्ही अज्ञानात जगणार आहात. त्या गोष्टीमध्ये तुम्ही कधी पारंगत होऊ शकत नाही. पारंगत. मग तुम्ही काय काम करता ते महत्त्वाचं नाही, तुम्ही त्याच्यामध्ये उतरता का हे महत्त्वाचं. लोक म्हणता, आयुष्यभर लोक एखादं काम करता पण त्याच्यामध्ये कौशल्य कधी प्राप्त करत नाही, मग त्यांना आम्ही अज्ञानी म्हणतो. आणि जे लोक आत्ता सुरुवात केली, त्यांनी लगेच कौशल्य प्राप्त केलं, त्यांना आम्ही ज्ञानी म्हणतो. बरोबर आहे? दोघं पण सेम क्रिया करतात. हे एक सुंदर उदाहरण आहे, तुम्ही ऐकलं असेल खूप वेळा. एका ठिकाणी बांधकाम चालू होतं आणि तिथे काही लोक दगड घडवायचं काम करत होते. तर ते एक जणाला विचारलं की बा काय करतोय तू? काय नाही म्हणे, पोटा पाण्याची व्यवस्था आहे, दगड फोडतोय बाबा. दुसऱ्याला विचारलं तू काय करतोय? अरे म्हणे इथे मंदिर होणार आहे ना, त्याच्यासाठी त्या भिंतींसाठी काय घडवतोय? भिंतींसाठी काय करतोय मी? दगड घडवतोय. आणि ज्यावेळेस तिसऱ्या जणाला विचारलं की काय करतोयस? म्हणे मी पूजा करतोय म्हणे. या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं सुंदर मंदिर बनणार आहे, आणि त्या मंदिराची निर्मिती करण्यासाठी जे काही दगड लागणार आहे ते सगळे मी घडवतोय. ही माझ्यासाठी काय आहे? पूजा आहे, आराधना आहे. मित्रांनो, काम एकच आहे. काम एकच आहे, भावना काय आहे? वेगळी आहे. एक जण मजबुरीने घडवतोय, एक जण काम म्हणून करतोय, आणि एक जण सेवा म्हणून करतोय, पूजा म्हणून करतोय. मला सांगा कोण ज्ञानी आहे? हे सांगण्यासाठी काही पंडिताची, तज्ज्ञाची गरज आहे? नाही. मग आमच्या जीवनामध्ये आम्ही जर ज्ञानी होत नसू तर आम्ही जीवनाच्या अनुभवात उतरतच नाही. आम्ही काही काळासाठी त्याच्यामध्ये उतरतो आणि परत आमची भूमिका मागे घेतो. जसं एखादं काम करण्यासाठी दारू प्यावी लागते. बघा, तुम्ही बरेच कारागीर पाहिले असतील, ते म्हणता
पेग मारल्यावरती मस्त काम होतं. म्हणजे ते शुद्धीवर असल्यावर आपलं तंत्र जागेवर नसतं. म्हणजे मेंदूचा काही भाग यांना झोपून टाकावा लागतो, तेव्हा यांचं काम चांगलं होतं. अशा माणसाने किती जरी चांगलं काम केलं तरी तो ज्ञानी कधी होऊ शकत नाही, कारण मजबुरी आहे. ज्या मेंदूने त्याला सक्षम बनवायला पाहिजे तो मेंदू मध्ये मध्ये अडथळा करतो. तुम्ही ऐकलं असेल, खेळामध्ये डोपिंग टेस्ट होते. बरेचसे खेळाडू उत्तेजक घ्यायचे पूर्वीच्या काळी. एकदा ऑस्ट्रेलियाने ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस त्यांचा जो खेळाडू होता, काय नाव त्याचं, ओपनर, त्याने काय केलं होतं, नशा केलेला होता, पूर्ण नशेमध्ये होता. त्यांनी सेंचुरी मारली होती आणि आता त्याच्यावर काय घालण्यात आली, बंदी घालण्यात आली. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. जीवनामध्ये आज आम्ही जीवन जगत असताना जे काही अनुभव घेतो, जे काम करतो, ज्याच्यामध्ये आम्ही महारत हासिल करतो, ते तेव्हाच तुम्ही हासिल करू शकता जेव्हा तुमचा दृष्टिकोन काय आहे, त्याच्यामध्ये डुबण्याचा आहे, त्या आनंदाने करण्याचा आहे. तुमचा दृष्टिकोन जर मजबुरीचा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कधीच ज्ञानी नाही होऊ शकत. ज्ञान आणि अज्ञान ह्याच्यामध्ये गुरुची गरज का पडते. ज्याला आम्ही साप समजतो ते वास्तवता काय असतं, दोरी असते, परंतु अज्ञानाच्या अंधारामुळे आम्हाला तो साप वाटतो. ज्या ज्या गोष्टी आमच्या आयुष्यासाठी गरजेच्या आहे त्या गोष्टी आम्हाला त्रासदायक वाटतात. हॅलो, साप म्हणजे काय हो? साप म्हणजे तो आम्हाला डसेल आणि आम्हाला मारून टाकेल. तसं एखाद्या गोष्टीची वेदना आम्हाला व्हायला लागली शरीराच्या, की शरीराच्या वेदनांपुढे आम्ही काय करतो, शरण जातो आणि ती क्रिया थांबवून टाकतो. आपण म्हटलं सकाळी लवकर उठ बाबा, नाही थंडी वाजते, थंडी नावाचा साप डसतो याला. त्याला म्हटलं अरे सूर्यनमस्कार कर जा, नाही सर माझे कंबर दुखते, माझे गुडघे दुखता. खोलून ठेवून दे ना ऑपरेशन थिएटरमध्ये, वापरतो कशाला? तुझ्याही कामाचे नाही, समाजाच्याही कामाचे नाही, प्रकृतीच्याही कामाचे नाही. मित्रांनो, हे जीवन आहे, हे अनुभव करण्यासाठी, हे जगण्यासाठी आहे. हे शरीराचं माध्यम आपल्याला मिळालेलं आहे, मग आपण त्याचं माध्यम वापरलं पाहिजे. की साप साप म्हणून भुई आपटली पाहिजे नाही. साप साप म्हणून भुई आपटणारी असतात ना, त्यांना फक्त वेळ मारून न्यायची असते. त्यांना नाही माहिती ही दोरी आहे. हॅलो, हे पाखंडी तर आणखीन अवघड आहे. आणि म्हणून जीवनामध्ये थोडासा दृष्टिकोन आहे. काही सेकंदापूर्वी तो साप होता आणि प्रकाश पडला आणि त्याचा काय झाला, दोरी झाली. काही ते चमत्कार झाला का? नाही, दृष्टिकोन बदलला. बरं, दृष्टिकोनामध्ये किती फरक आहे? फ्रॅक्शन ऑफ द सेकंड, सेकंदाचा काहीतरी भाग फक्त प्रकाश झाला. तसं ज्ञान आहे. ज्ञानाचा प्रकाश तुमच्या आतमध्ये तेव्हाच उतरेल जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये उतराल. तुम्ही कुठल्या काठावर बसून नदीचा ठाव नाही घेऊ शकत आणि दुसऱ्याला विचारून बाबा रे किती खोल आहे, तो गुडघ्यावर बसेल, तुला सांगेल एवढं खोल आहे. आज लोक फसले का जातात? कारण ते ज्ञान दुसऱ्याकडून घेण्याचा प्रयत्न करतात. दुसऱ्याकडून कधी ज्ञान मिळत नसतं, दुसऱ्याकडून फक्त माहिती मिळते आणि तिच्यामध्ये दोष असू शकतो, सदोष असते ती. लोक म्हणतात यांनी फसवलं. अरे तू काय पप्पू आहे का? फसवलं? तू त्या अनुभवातून का नाही गेला? तू जर अनुभवातून गेला तर तुला कसं काय कोण फसवेल? काय तू एकटा पप्पू जन्माला आले आणि बाकीचे ब्रह्मदेव जन्माला आले का? हॅलो, नाही. पण आपलं कसं आहे, शिवाजी महाराज कुठे जन्माला आले पाहिजे आणि राज्य कोणाला भेटलं पाहिजे? आपल्याला. अशा बावटांची संख्या फार सध्या जास्त आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची, त्यांनी खांदा हलवला म्हणजे याची गोळी गेली का बेकार? हे आमचं ज्ञान म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर ठेवलेली बंदूक आहे, ती कुठे लागेल भरोसा नाही. आणि म्हणून त्याचा खांदा काढून घ्या, फक्त तुमच्या हातात सगळी बंदूक घ्या, संपला विषय. मग बोध आहे हा असा आहे.
बोध म्हणजे जबाबदारी स्वतःवर घ्या. स्वतःवर जबाबदारी घेऊन कुठल्याही गोष्टीमध्ये उतरा. आपलं कसं आहे, दुसऱ्यावर जबाबदारी ठेवायची. चांगलं झालं तर उद्या म्हणायचं नाही आपणच करतो त्याच्यामध्ये, हो त्याला आपणच सांगितलं होतं करायला. आणि त्यांनी जर चुका केल्या आणि आपल्यावर जर बालंट आलं, नाही आपल्याला माहितीच नाही त्यांनी कसं काय केलं, ते नाही आपलं काही संबंध नाही. हे आमचं ज्ञान आणि हे आमचं अज्ञान, बरोबर आहे ना. आणि म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये जीवन फार सरळ आहे. सगळं करून ते तुम्ही तिथेच येता परत. कुठे? तुम्ही जीवनाच्या अनुभवामध्ये उतरा, तुम्ही ज्ञानी बनत चालाल. आणि तुम्ही जीवनाचा अनुभव टाळून दुसऱ्याचं ऐकून जगा, तुम्ही पंडित होत जाल. जरी तुम्ही उच्च अवस्थेत पोहोचले, अज्ञानामध्ये उच्च अवस्थेला जो जातो त्याला पंडित असं म्हणतात, आणि ज्ञानाच्या अवस्थेमध्ये जो उच्च अवस्थेला जातो त्याला ज्ञानी असं म्हणतात. आणि म्हणून पंडिताला पाखंड असं म्हटलेलं आहे. आणि ज्ञानीजनांना गुणीजन असं म्हटलेलं आहे. म्हणून गुरु तुमचा ज्ञानी असतो, पंडित कधी कोणाचा गुरु नसतो. हां, तो फार तर शिक्षक होऊ शकतो, तुमचा मार्गदर्शक होऊ शकतो, तुमचा गुरु नाही होऊ शकत. गुरु म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा. हा तो प्रकाशाकडून अंधाराकडे नेणारा आहे. हॅलो, कोण? पंडित. पंडित म्हणजे अनुभव न घेता जो माहितीचा साठा करतो त्याला काय म्हणायचं? पंडित. बघा, समजा हे कॅमेरामन आहे, बरोबर आहे ना, आणि त्यांनी कॅमेरा आयुष्यभर जरी चालवला पण ते त्याच्यामध्ये जर बुडाले नाही, याचा पार्ट अँड पार्ट, फंक्शन अँड फंक्शन, बारीक गोष्ट, प्रत्येक गोष्ट, क्रिएटिव्हिटी, काहीतरी करणं, हे जर त्यांनी कधी केलं नाही तर त्यांची अवस्था काय होणार? जन्माला आला आणि कॅमेरा चालून गेला. तुम्ही कुठलीही गोष्ट करता त्या गोष्टीमध्ये क्रिएटिव्हिटी आणा, त्याच्यामध्ये उतरा, डुबा, त्याच्यामध्ये बुडा. ते मजबुरीने करायचं की यांनी करायचं हे महत्त्वाचं नाही, ते करायचं ना, मग परिस्थितीने आपण स्वीकारले तर त्याच्यामध्ये उतरा. बघा, असं म्हणता जीवनामध्ये एखादी गोष्ट तुम्ही जर सफलतेने केली तर तुम्हाला सन्मान मिळतो, मान मिळतो, आनंद मिळतं, यश मिळतं. आणि एखादी गोष्ट तुमच्याकडून जर असफल झाली तर त्यातून शिकायला धडा मिळतो. जे बंदरावरती लंगर टाकून बसले, आपले जहाज अडकून मध्ये बुडालं म्हणून, ते जहाज तिला चढून जातं, ते नंतर उतरवायच्या सुद्धा लायकीचं राहत नाही. तुमचं हे जे जहाज आहे ना, हे जहाज उतरवा, ह्या जीवनसागराच्या लाटांमध्ये उतरवा, त्याला खाऊ दे, त्याला हेलकावे. ते कसं बनलंय पहा तरी. हां, आणि तुम्ही जर उतरवलं तर ज्ञान मिळेल. आणि म्हणून सद्गुरू आज आम्हाला सांगता की अज्ञान आणि जाणण्यामधला जो फरक आहे तो फक्त दृष्टिकोनामधला सूक्ष्म बदल आहे. तुमच्या बोधाचं जे काही बोध आहे ना आमचा, म्हणजे एखादी गोष्ट जाणून घेण्याची जी काही आमची वृत्ती आहे तिला बोध असं म्हणतात, बरोबर आहे. मला सांगा, लहानपणी आई सांगायची, बाळा विस्तवाकडे जाऊ नको. आजही सांगते लहान मुलांना. आता तुम्हाला नाही सांगत आहे की नाही? का नाही सांगत? का तुमच्यापैकी असं कोणी गेलं गॅस पाशी, बाळा गॅस जवळ जाऊ नको, चटका बसेल? हां, नाही गेला तर सटका देते. जावय तुझं का? हां, तुला स्वतःचं पाणी तापवता येत नाही, चहा करता येत नाही, स्वतःपुरतं जर उपवाशी मरतो का काय? काहीतरी करायला शिक. आणि वरून सांगते, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. आणि लहानपणी काय सांगते, भाऊ ते विस्तवापासून लांब राहा. कारण का? तेव्हा अज्ञान होतं, आता बोध झाला. आता काय झाला? बोध झाला. मित्रांनो, लहानपणी बाळाला आपण रस्त्यावर जाऊन देत नाही. काय घरात बसला घर कोंबड्यासारखा, चल बाहेर निघ, जा काहीतरी कर. आज उलट आहे. का बरे? बोध आहे, बरोबर आहे ना. तशी ही प्रकृतीसुद्धा, तुम्ही परिपक्व झालात ना, मग तिची इच्छा आहे तुम्ही ज्ञान ग्रहण करावं, जाणून घ्यावं. तुमच्यातली जिज्ञासा कायम जिवंत ठेवावी. तुमच्यातली जिज्ञासा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्यातला ज्ञानी हा कायम विकसित होत राहणार. ज्या दिवशी तुमच्यातली जिज्ञासा मेली त्या दिवशी तुमचा विषय संपला. जिज्ञासा म्हणजे कुठली गोष्ट जाणून घेण्याची इच्छा, ही कायम जिवंत पाहिजे. व्हाय, हा व्हाय नेहमी पाहिजे तुमच्या, म्हणजे जिवंत पाहिजे. तर मित्रांनो,
आमचं जीवन जगण्याचा दृष्टिकोन आहे एवढाच फरक आहे. सूक्ष्म बदल कोणता आहे फक्त, की दरवाजा आतून उघडणार आहे की बाहेरून उघडणार आहे, एवढाच फरक आहे फक्त. आतमध्ये 10-12 पैलवान आहे आणि ते आतून दरवाजा बाहेर उघडण्याचा प्रयत्न करतात. बाहेर दरवाजा लावलेला आहे आणि बाहेर ताकद लावून सगळे उघडण्याचा प्रयत्न करतात. आणि बाहेरून एक लहानसं बच्चा आलं छोटंसं आणि त्याने असा बोटाने ढकलला, लगेच उघडलं. काय जादू आहे? अरे जादू नाही मूर्खा, दिशेतला बदल आहे. जीवनामध्ये हेच आहे. दरवाजा आम्हाला डोळ्याने दिसतो ते आम्हाला माहिती आहे. जेव्हा लहानपणी माहिती नव्हतं तेव्हा हा लोट रे मधून बाहेर, हां सगळं घर लोटलं तरी ते दरवाजा जागेवरच असं आहे. म्हणून लक्षात ठेवा की दिशा फार महत्त्वाची आहे आणि ती दिशेतला जो बदल आहे आतून की बाहेरून. ज्ञान कुठून येतं? आतून. आनंद कुठून येतो? आतून. सुख कुठून येतं? बाहेरून. अज्ञान कुठून येतं? बाहेरून. अशांती कुठून येते? बाहेरून. शांती कुठून येते? आतून. तुम्ही ठरवलं ना तर तुम्हाला कोणी अशांत नाही करू शकत. तुम्ही ठरवलं ना तर तुम्हाला कोणी दुःखी करू शकत नाही. तुम्ही ठरवलं ना तुम्हाला कोणी दरिद्री करू शकत नाही. पण तुम्ही जर काहीच नाही ठरवलं ना तर तुमचं काही पण होईल. तेव्हा ठरवलं पाहिजे करायचं की नाही करायचं. यंदा कर्तव्य आहे, करायचं की नाही काय ठरवलं पाहिजे ना. तुम्ही जर ठरवलंच नाही, मुलीचे वडील येतील 10 वेळा विचारतील, 15 वेळा विचारतील, 16 वेळा म्हणतील हे आता यजबार आहे, यांचं कर्तव्य संपलेलं आहे, याचं यंदा आणि पुढच्या वर्षी नाही कधीच नाही आहे. असं आहे जीवन. तसंच आहे मित्रांनो. जीवनामध्ये आम्ही ठरवलं पाहिजे आणि ठरवलं तर तुमच्या जीवनामध्ये क्रांती होऊ शकते. आणि ज्ञान म्हणजे ठरवणं आहे, त्याच्यामध्ये उतरणं आहे, स्वतःहून उतरणं आहे. सगळं आतमध्ये आहे, तुमच्यात आहे. आम्ही ते बाहेर शोधतो. बाहेरून कोणीतरी येईल, सहानुभूती मिळवतो, रडतो, आक्रांत करतो, कीव करून घेतो की माझी काहीतरी कोणी कीव करा. परमेश्वराला असं रडकू आवडत नाही. तो म्हणतो हे बाद झालेलं मटेरियल आहे, हे जाऊ दे. लोक म्हणतात अरे परमेश्वराला दया पण येत नाही राव याची. परमेश्वराने असे दुबळे दरिद्री आणि रडकेन दुखाळे जन्माला घातलेले नाही. त्याला श्रेष्ठ आवडतं, ह्या प्रकृतीला श्रेष्ठ आवडतं. स्ट्रॉंगेस्ट विल सर्वाईव्ह. ज्ञान जे आहे ते प्रकाशासारखं तेजस्वी आहे आणि तेच तुमच्या जीवनाचा आधार आहे. आणि अज्ञान हे तुमच्या जीवनाचं अडखळलेलं पाया आहे, डळमळीत पाया आहे, जो कधी कोसळेल. मुळं नसलेलं झाड आहे अज्ञान म्हणजे, ते कधी कोसळेल याचा भरोसा नाही आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या जीवनाचा जो अनुभव आहे तो स्वतःतून निर्माण केला पाहिजे, स्वतः उतरलं पाहिजे. जो पण तुम्ही स्वतः त्याच्यामध्ये उतरत नाही, दुसऱ्याचे अर्धे अनुभव घेऊन तुम्ही पुढे चालता, तुम्ही जीवनामध्ये स्ट्रगल करणार आहे आणि फार तुम्ही अपयशाच्या मार्गावर खोल दरीमध्ये जाणार आहे. आणि म्हणून छोटासा दृष्टिकोन आहे, बाहेरून नाही आतून. ज्ञानाचा मार्ग आतून येतो, बाहेरून नाही. एवढं जरी कळलं तर तुमचं जीवन सफल झालं. धन्यवाद.